नमस्कार सगळ्यांना नमस्कार. चटणी करायची आहे म्हणून कांदे कापते. कांदे कोथिंबीर कापून ठेवली आहे. कांदे पण कसले तिखट आहेत, लय कांदे तिखट आहेत. किती उशीर झाले, मी 2 टाइम धुतले तर ते तिखटच लागायला लागलेत कांदे. हे बघा नुसतं डोळ्यातून धारा लागल्या डोळ्यातून. 2 टाइम धुतले मी कांदे, 2 टाइम. हा कांदे बघा एवढेच घेतले, तर 3 तर तिथं पडले. तर म्हणलं का आपण चटणी बनवू, काय रोज भाज्यांचं टेन्शन आहे. म्हणलं जाऊ दे, थोडी चटणी बनवू आणि पीठ असलं तर भाकरी करू, नसलं तर मग चपात्या करते. पोरांना तापी आल्यात, 2 पोरांना तापी आल्यात आणि परीक्षा चालू आहे. आणि बघा लेकरं शाळेला पण गेले नाही तर आता ते लिहून द्यावं लागन ना टीचरला, मास्तरनीला लिहून द्यावं लागन. बाई लेकरांना तापी आल्या होत्या. आता ह्या पोरीनं सांगितलं का नाही काय माहिती. आता मी म्हणलं होतं नसलं जायचं तर लिहून दे. आता काय केलंय काय माहिती. त्याच्या मम्मीनं लिहून दिलं असलं तर बरं आहे. झोपलाय, काल दुपार धरून झोपलाय, अजून उठला नाहीये. आता उठला, थोडस काय खाल्लं काय माहिती त्या पाकिटातलं, थोडं दूध टाकून. आणि राग तर लई आहे, काय बोलायला गेलं तर मग काय खात्यात ना, ते पण खायचं नाही म्हणून काय बोलायला. आपण तर काय बोलायलाच नको, मी तर बोलायलाच नको. पीठ मळायचंय, चपात्या करायच्या, ते हाताने पण मला करता येत नाही ना. लय दुखतंय, लय दुखतंय. तर आता दुखतंय तरी आता करावं लागणार ना, बनवून तर खावं लागेल ना. त्या लेकरला 4 घास खाऊ घालावं लागलं, मला पण खावं लागलं. नाही बनवलं उपाशी थोडं बसता येते. ती पोरगी दिवसभर कामाला असती या सोनबाई, जास्त काय करण्यात येत नाही तिला, ती करते या. आता राहिलं सायलं तर मला थोडं आपल्या पोटापुरतं तर करावं लागेल ना. त्याला एवढे कांदे कापूस तर ठीक आहे, ठेवतेच नाही का. उठता येत नाही आता बघा, उठायला लागलं ना तर असं धरून उठावं लागतंय. आता तिथं त्या फिरत्या तिथं बसायला गेले, कसलं माकड हाडाला माग लागलं, नुसतं जीव तळ 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 झाला. आणि बघा इथं बसले होते, तिथं बसले असं करायला गेलं ते बघा इथं हे हाडकावरच ते फिरीस लागला. ते जागा कमी आहे ना, तर काही बसायला उठायला जागा नसती. आता इकडून बसले, इकडं महाग किचन वाटा आहे, तिकडं फ्रीजकडे बसले तर तिकडं तेव्हा ते फ्रीज आहे, धडकून इथं लागला. बसायला गेले माकड हाडायला लागलं. उठता येत नाही ना काही नाही बघा. हात खाली ठेवू हे हात दुखायले तर हे बघा बहिणींनो, हे दुखत आहे. चला आता काय रोज उठून तुम्हाला तरी सांगत बसू, हे दुखतंय ते दुखतंय, हे दुखतंय ते दुखतंय. बहिणी म्हणत्या सारखं दुखायला म्हणून सांगते. तर काय करावा, हायच तेवढं आपलं. तर तुम्हाला सांगू नाही मग कुणाला सांगू, नाही का नाही. तुम्हाला सांगते मी, घरच्यांना सांगून तो उपयोग नाही. चला आता उठते, हात असे बघा, हात असे खाली ठेवून उठते. बंद करे. कोणचं बंद करायचं बाई, कोणचं बंद करायचंय. बंद करावी आहे मला, कुठून बंद करायचं.
बघा मी काहीच बंद करायचं